नमस्कार मित्रों, वेलकम टू बॅक माय चॅनल. आय एम जॉन सिन्हा. तुम्ही बघताय जॉन सिन्हा 3 स्टार माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आमची सुट्टी झाली रविवारी, कारण की आमची गाडी भाडा होता, गाडी भरलेली आहे, परंतु 3 गणपती नसल्यामुळे आमची गाडी थांबली गेली आहे आणि ती उद्या निघणार आम्ही नांदेडला जायसाठी. तर नांदेडला जायचा अगोदर आज आहे रविवार. तर फायनली गाईज काहीतरी करावा म्हणून आम्ही पार्टीचा प्लॅन केला आहे आणि पार्टीसाठी आम्ही चिकन दिलं गाईज. तर बघू शकता आमचं सामग्री सगळी तर घेतलेली आहे. गॅस तर आमचा गोवा लाईनचा आमच्या गाडीतलं गॅस तुम्ही बघू शकताय आणि स्वतः सुमी शेट आमचा स्वतः सोबतच आहेत आणि एन्जॉय करणार आम्ही काहीच. फायनली आता कांदा कापाचा वेळ आहे की सगळं कापून घेतोच, थोडंसं मजा मस्ती पण करून घेऊ मित्रांनो, एन्जॉय करू आणि आपला ब्लॉगला थोडा मजा. आणि तुम्ही जरा सपोर्ट करा, लाईक करा. आणि तुम्ही काय करत नाही मला माहिती, तरी देखील काय ते ठिकाण आमचा पेनलाच आहेत आम्ही. तर फायनलला दादाची साईड आहे, आणखी साईडवर आम्ही बघा ही पूर्ण साईड आमची, त्या साईडवर आम्ही बसलो आहे, कारण की आम्हाला आमचा हा ॲक्च्युली ऑफिस बोला तरी चालू आमची, आणि ऑफिस साईड आमचं एकच इथंच बसतो आम्ही. तर सर्व काय करतो मित्रांनो. तर पेन बायपासला आपला खोपोली जो बायपास आहे तरुण बायपासला इथेच वणगे फार्म हाऊस समोरच गाईज. आणि तिकडे मया बघा गाडी चिकन धुते काय चिकन. आणि हा आमचा राजकुमार इथे सेवा दिला आहे आमचा, मनोज मोकलचा भाऊ, म्हणजे माण्याचा सक्का भाऊ आहे मित्रांनो. तर राजकुमार यांचं नाव आहे आणि इथला सेवा दिला ना सेवा दिला आणि सिक्युरिटी बाबा सिक्युरिटी गार्ड इथेच असतात. तर मित्रांनो या चिकन करून घेतोय, कांदा कापून घेतोय, चिकन धुवून येतोय कधी झालंय आणि मग जेवण बनवतो आमचं रेडी. तांदूळ पण आणले 1 किलो आम्ही मस्त आहे की याच्यात तांदूळ घालायचा प्लॅन चालला आहे. त्याच्यात चिकन घालू पण नाही आम्ही, याच्यातच चिकन घालू मित्रांनो. रस्सा करायचा आपला, ग्रेव्हीज करू ना आपला, ग्रेव्हीज करायला आपलं चिकन आलेलं आहे धुवून मस्त आहे की बघू शकता आपण. त्याच्यात काय करून लिंबू पिलूया पाहिजे की लिंबू वगैरे सगळं आणलेलं आम्ही गाईस, कुठे गेला काय माहिती नाही. तर लिंबू घेतो आंबा गाईस, लिंबू आपण कापून घेतलेला आहे बघू शकताय. लिंबू कापलाय आणि याच्यात पिलून घेतो की मला लिंबू चिकन म्हणजे पाहिजे आपल्याला. खट्टा करू खट्टा. रेसिपी म्हणजे काही थोडी लगेच होत नाही मित्रांनो, टाईम जाणारच. आणि तुम्हाला मी सगळं दाखवणार, अख्खा लिंबू पण पिलणार वाईज. काहीच माया आलाय आणि आपण ना पहिला राईस घेतोय. राईस धुवायला टाकला बघू शकतोय. राईस धुवून घेतोय. राईस जाम होईल माया, जाम म्हणजे याच्यावर पण वरती येईल, काय एवढा टाकायची गरज नाही आपल्याला. हा बस धुवून घेतो मित्रांनो. नंतर त्याच्यावर राईस टाकून घेतो. राईस जाम होणार 100% याच्यावरती जाईल. ठीक आहे आम्ही आता सगळं धुवून घेतलं आणि परत पाणी पण टाकलं आहे. आणि बघा मी असं माप घेतो कधी पण, तर हे बघा इथपर्यंत माप असतं माझं 3 बोटांच्या वरती. ओके आहे माझा. आणि इथं मी सगळा मसाला टाकला आहे, हळद टाकली, तिखट टाकलं आहे आणि थोडा मी माझा आवडता मॅगी मसाला पण टाकला आहे गाईस. पाणी झालं आहे त्यामध्ये फ्राय करलं आहे. तर मी मस्त मॅरिनेट करून ठेवतो साईडला. आणि लिंबू पण पिला मित्रांनो बघितलं, 2 लिंबू पिळून ठेवले याच्यात. कडक म्हणजे गाईस कडक खतरनाक गाईस, 1 नंबर साईडला ठेवताना फायनली. तर इकडं आम्ही पेटून घेतो गॅस. फायनली गाईस बघू शकता आता मी पेटवलं आहे आणि नेला तिकडे गॅस काय की वाऱ्यावर उडते म्हणून. आया हलते तो टोप कसा करायचा मग चिकन मग भात हलव अय्या असं नाचते भावासारखा. थांबा पाहिलं मी छेद करतो मग तुम्हाला दाखवतो. तर मीठ टाकून घेतो मित्रांनो, मीठ आपला अंदाज टाकायला लागेल. फायनली गाईस मीठ टाकायची गेलं आहे. उद्या त्याला आपण थोडा कांद्याने कापून घेतो मित्रांनो. कांदा कापून गेले कांदा कापून घेतो पहिला. कांद्याची गरज आहे मित्रांनो. लिंबू टाकला, 1 लिंबू ठेवला आपल्याला नंतरला. सूर्याला लय धार आहे, जामच धार आहे सगळं. जवळ कांदा दाखवतो. कांदा कापून घेतला मित्रांनो. फायनली कांदा कापते आणि झालंय थोडासा 2-3 कांदा कापून घेतो पटापटा. फायनली गाईस बघू शकता इकडं भात झालं रेडी. बाबा पाणी टाकायला लागलं गाईस, की पाणी करून पडलंय. भैया पाणी घे. आणि आता तेल टाकून घेतो मित्रांनो, कारण की तेल आपल्याला पाहिजे फोडणीला. तर बघूया तेल आपण कांदा मारून घेऊ. कांदा त्याला कापून घेतलं तुम्ही बघू शकताय. कांदा कापलाय, मिरची कापली, अद्रक कापलाय, बाकी चिकन याच्यात घातलं. कारण की गाईस बघू शकता आम्ही कांदा टाकलाय. तेल तापत राहिलं थोडंसं तापवतो आणि कांदा पूर्ण मरेपर्यंत थांबूया. फोडणी द्यायच्यात त्या आईला. तर करू फोडणी तयार बघा. अख्खा मसाला टाकतो मित्रांनो बघू शकताय. परत लगेच फोडलाय
आईला तुम्हाला चांगलाच दिसतो काय चाललंय काय नाही त्या नाही त्यांची शाखा खोलली तिकडं. हे गॅस कमी कर. कमी केला तो सगळं लागतं खराब असा आगे मुडून मध्ये येत. मग आता काय रडती शिता खाताना. बोला काय होता आलो हानते कांदा फ्लो केला मी आणि गाईस आला पेस्ट आम्ही आत्ता टाकलेली आहे गाईस आणि थोडा हलवून घेतो. वाव गरम आहे. अजून कांदा मारायला तरी मला तर भरपूर उशीर जाणार आहे गाईस. जाऊ द्या आम्हाला काय टेन्शन आम्हाला काही घाई नाही आणि आम्ही कांदा मरमध्ये काम करणारच मित्रांनो. आजची पार्टी चिकन की पार्टी गाईस. आज की गाईस बघू शकताय आमचा कांदाच मरण आहे. खास केला गॅस भरपूर थांब करू मजा काय झाकणची टेक्निक बघ मित्रांनो. एकदा टाकला तर सर्व मी नाही घरी चिकन ऍक्च्युली आमचा सुनीता करते. वाकरूची खास मागवलं आम्ही आज जेवणी आम्ही वाकरूची मागवलंय. आज माझा काही विषय नाही. आज मी काही रेसिपी करतच नाही मित्रांनो. मी फक्त भात घातला आणि पळालो. करपण ना लक्ष द्यावं नको आहे ना. मी सांगला 2 मिनिटाचं काम नव्हतं फक्त 2 मिनिटं चालता. काय सांगशी बा भरोसा आहे तुमचा. मला वाटत नाही कांदा मरल. 4 दिवस झालं कांदाच मरते. वाकरूलचा आमचा जेवणी आहे. स्वतः सुनील पाटील आहेत आमचे आणि चिकनला आज मजा येणार गाईस. एक दिवस ठाकरांच्या हातात चिकन खावायला लागेल. नाही झाली गाईस लाल मसाला टाकलाच शेवटी मरण नाही म्हणून. असू दे आम्ही कसंच खावाच. पार्टी करा बोलता यालाच तर पार्टी. गाव गिरायक पार्टी आहे. गिरायक दाखवलं तर मला आता शिव गिरायक दाखवणार नाही. हालत आली बस बस. पिवली पिवली होईल कावील होईल नाही तर सगळ्यांना. मावा धनिया पण आली. चिकन आलेलं आहे खाली उचल चिकन टाक डायरेक्ट. जाऊ दे चल पाण्याचं मस्त आता फोडणी होईल ती. काही वास आलाय बाई. मीठ टाकलं नाही म्हणून वास आला होता. बघू शकता मित्रांनो कसा जवळचं चिकन आमचा आणि वाकरूलचा चिकन रेसिपी आहेच. ब्लॉगचं नावच टाकतो वाकरूल चिकन. वाकरूल चिकन आज खाणार आम्ही. फायनली जे मोठं झालं तरी फायनली आता आमचा घॅसवाला पुन्हा चिकन. आमची रेसिपी वेगळी असते मित्रांनो. बघू शकता तुम्ही. फायनली बटाटी आली. 4 किलो बटाटे आहेत मित्रांनो. कडक बटाटेच खायला मजा येईल. झाला मित्रांनो पूर्ण कालवून इकडे तिकडे नाचून झालेलं आहे आणि आता आम्ही जरा झाकण ठेवलं आमच्याकडे मित्रांनो. झाकणच नाही काय करूच शकत नाही आम्ही. फायनली गाईस धनिया नको नको लास्टला टाक. एकदम चव नंतर भेटत होते. तर हे वाकरूलची माणसं आणि वाकरूलचे मित्र आहेत आता त्याचं चालेल आणि त्याहीच मी आज मटण केलं जातं. आपला काही चिकन खाणार आहे त्यांच्या हातातूनच खाऊ आपण. होईल ग्रेव्ही म्हणतो कांदा टाकायचा सर आपण. तर मित्रांनो बघूया 10 मिनिटं झाकून गेलेत. आया टोपच हलते माझा. आया हाय फरका यो फरका इकडं घे धर. या फडक्याने तू टोप धर. मी कॅमेरा पकडतो आणि तू टोप धर. आया आया गाईस बघू शकता रेडी झालेला आहे. रस्सा पण भरपूर ना टेन्शन नको नाही. बटाटा वाटत नाही मला शिजलेला अजून. बघ नाही हो दे ना. कलजी आली कलजी करू का आपल्याला खाव पडते. नाही कलेजी काढते फक्त मी. फायनली गाईस कलेजी घेतो आपल्याला. तर आणि एक नाही अया टेकला माझी. नाही अजून कुठे दादा कलजी करतो तिथे अजून 3 आहेत कलजी. हो ही नाही हीच नाही रस्सा सगळं रस्सा सगळं घेऊया. बस जशी खातात आता एक हातात धर. एक पीस करतो गाईस आणि थोडा रस्सा घेतो आपल्याला टेस्टसाठी. नाही ते गोष्ट करायची. काहीच बघू शकता आम्ही चिकन झालं रेडी आमचा आणि बटाटा बघा कधी अजून कधी माहिती ना पाणीच कर सांग म्हणा. मग हे बघा काहीच रेडी झालं आणि आपण टेस्ट करून बघूया. आय बटाटा चिकनचा हाता तर काही बेकार दिवस आहे. गरम आहे
राजकुमार कडक गाईस बच्चों लोग खाना खाने वाले क्या राइस बहुत वाफा रे है। वाफा एक नंबर हरा जाम आहेत मांस कमी आहे पण खाणार अख्खा कळत टेस्ट ब्रँड आहे नक्की ऑर्डर द्या मला मी येणार तुमच्याकडे जेवण बनवायला मी घेतलं जेवण रेडी झालं आपलं बघू शकतो पापा बटाटा चिकन बिकन घेतलं गाईज फायनली बेस्ट आहे राईस खातो राईस बाबा गरम गरम कडक झालाय बस पार्टी आहे गाईस पार्टी आहे आमची हे कसा आलाय ब्रँड आहे वाकरू चिकन कडक आहे बोला आमचा वाकरू चिकन आहे नाही बॅग मस्त टेस्ट आहे मस्त चव आहे तुम्हाला कसा वाटला कलरवरून सांगा तुम्हाला टेस्ट मस्त माहिती परंतु कलरवरून चिकनच्या कलरवरून तुम्हाला कळणार नक्की लाईक कमेंट करा आणि कमेंट करून सांगा नक्की कसं झालं आहे कसं नाही तर गाईज कलरवरून सांगा गाईज तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असाच व्हिडिओ घेऊन येऊ लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय थँक्यू फॉर वॉचिंग